नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. DBT अपडेट्स म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अपडेट्समध्ये आपले सरकार महाराष्ट्र शासनामार्फत जे डायरेक्ट बेनिफिट तुम्हाला देणार आहेत, स्कॉलरशिप आपण त्याला म्हटलं तर त्या स्कॉलरशिपबाबत अपडेट आहे. आता सगळ्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत आहे. तर ITI मुलांनासुद्धा दर महिना 500 रुपयेची स्कीम शासनाने जाहीर केलेली आहे. त्यानुसार तुमच्या अकाउंटला साधारण रक्कम कधीपर्यंत येणार आहे याची अपडेट यामध्ये देणार आहे. आणि DBT स्कॉलरशिप महत्त्वाची अपडेट्स आहेत काही, म्हणजे पूल अकाउंटला पैसे आलेले आहेत याची सुद्धा अपडेट तुम्हाला दिसत आहे. तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या अकाउंट लॉग इन करून बघायचे आहे की आपल्याला सदर पूल अकाउंटला पैसे आले आहेत किंवा नाही. तर जाऊ डायरेक्ट वेबसाईटवर. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आता मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्हाला लॉग इन या पेजला डायरेक्ट येणार आहात. यामध्ये तुम्ही ते युजर नेम टाका, तुमचा पासवर्ड टाका, हे कॅप्चा टाका आणि लॉग इन करून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन होईल, म्हणजे पूर्ण तुमची प्रोफाईल ओपन होईल. तर मी इथे लॉग इन करून घेतो आहे. आता मित्रांनो, इथे लॉग इन केलेलं आहे. आपल्या प्रोफाईलला, तुमच्या प्रोफाईलला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला होम प्रोफाईल तुमची दिसते, ऑल स्कीम दिसतात. आता तुम्हाला बघायचं आहे माय अप्लाइड स्कीममध्ये, म्हणजे तुम्ही जी अप्लाय केलेली स्कीम आहे त्याच्यामध्ये काय डिटेल दाखवत आहे ते बघायचं आहे. आता बरेच स्कीम त्या ठिकाणी आहेत, तुम्ही जी अप्लाय केलेली स्कीम आहे त्याची डिटेल इथे दिसणार आहे. तर आपण जाऊ माय अप्लाइड स्कीममध्ये. माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला अंडर स्क्रुटिनी हे पूर्वी दाखवत होतं, त्यानंतर अप्रूव्ड ॲप्लिकेशन्स एक दाखवते, रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स आणि फंड डिस्बर्समेंट. तर या ठिकाणी तुम्हाला इथे अंडरमध्ये नो अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन जे तुम्ही केलेलं आहे ते पुढे गेलेलं आहे. तर अप्रूव्ह ॲप्लिकेशनमध्ये जावा. यामध्ये तुम्हाला जो तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे तर इथे तुम्हाला दिसतोय बघा, बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पूल अकाउंट. तर बिल अमाऊंट म्हणजे तुमचा जो अमाऊंट आहे तो डायरेक्ट पूल अकाउंटला आलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला या 1-2 महिन्यात, म्हणजे जी पुढची डेट दिलेली आहे त्याची अपडेटसुद्धा देत आहे, तर त्या महिन्यात तुम्हाला सदर अमाऊंट तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. आता इथे तुमचा फॉर्म दिसतोय आणि तुम्ही टेंटेटिव्ह बेनिफिट किती मिळणार आहेत ते सुद्धा दिसणार आहेत. तर इथे 5,500 पहिला बेनिफिट मिळणार आहे आणि दुसरा बेनिफिटसुद्धा 5,500चा मिळणार आहे. तर त्याचबरोबर ॲप्लिकेशन IDमध्ये तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट या ठिकाणी मिळणार आहे, ते सुद्धा दिसत आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर ॲप्लिकेशन IDमध्ये गेल्यानंतर तुमचं ओके ॲप्लिकेशन अप्रूव्हल केलेलं आहे ते सुद्धा दिसतं आहे, कॉलेजने अप्रूव्हल केलेलं आहे कधी ते सुद्धा दिसत आहे. तर सदर स्कीम जी 500 रुपयाची आता ITI विद्यार्थ्यांना 500 रुपयाची स्कीम आहे, त्यानुसार या अपडेट तुम्हाला बिल म्हणजे स्टेटस तुमचं बघत राहा. तर साधारण स्टेटस हा बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पूल अकाउंट असं आलं पाहिजे. जर या ठिकाणी काही इश्यू येत असेल, रिजेक्टेड झालेले ॲप्लिकेशन तर इथे दाखवतं आहे, आणि फंड जर तुम्हाला डिस्बर्स झाला असेल तर सुद्धा दाखवत आहे. सध्या ॲप्लिकेशन सगळ्यांची पूल अकाउंटला आलेली आहेत, म्हणजे इथून पुढे स्टेटस येणार आहे DDOसाठी जाणार आहे आणि नंतर तुमचे अमाऊंट येणार आहे. तर साधारण 8-15 दिवसात तुम्हाला सदर पूल अकाउंटवरनं DDO मध्ये जाईल आणि मग तुम्हाला सदर रक्कम मिळणार आहे. आता बऱ्याच मुलांची अशा प्रकारची स्टेटस दिसत आहेत. काही मुलांचा अजून बराच इश्यू आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी बघू. आता एक अकाउंट मी इथे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे येतं आहे, म्हणजे ॲज पर UID गाईडलाईन, म्हणजे मागे ह्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. तर अपडेट आधार तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आधारची डिटेल म्हणजे आधार तुमचा नंबर टाकून OTP आल्यानंतर सदर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, नाही बघितलेलं लिंक खाली डिस्क्रिप्शन देत आहे. तर ही इन्फॉर्मेशन येतं, म्हणजे तुम्ही जर कुठे जरी क्लिक केलं तरी तुम्हाला परत ते येत राहणार आहे. माय अप्लाइड स्कीममध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला तोच डिटेल येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पहिलं अपडेट आधार जो आहे तो करायचा आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ बघून घ्या आणि सदर प्रोसेस पूर्ण करा, तरच तुम्हाला पुढचे प्रोसेस मिळणार आहेत. आता मित्रांनो, बरेच विद्यार्थी विचारत आहेत की पैसे कधी आपल्या अकाउंटला येतील. तर आपले सरकार वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला डेट वाढवल्याचं नोटीस इथे दिसते बघा. अटेन्शन ॲप्लिकेशन ॲक्सेप्टन्स, म्हणजे जे ॲप्लिकेशन 23-24साठी तुम्ही करत आहात त्याची लास्ट डेट इथे वाढवली आहे. आता 30 एप्रिल, पूर्वी या ठिकाणी 30 एप्रिल जी होती ती साधारण 15 जून 2024 केलेली आहे. त्यामुळे 15 जून नंतरच सगळे तुम्हाला
ॲप्लिकेशन रिअप्लाय, जर तुम्हाला रिअप्लाय करायचं असेल त्याची डेटसुद्धा 15 जून केलेली आहे, जी इथे 30 एप्रिल होती मागच्या आठवड्यात. तर 30 एप्रिलला परत याची डेट या ठिकाणी वाढवलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना पैसे जे मिळणार आहेत ते 15 जून नंतरच आता मिळण्याची शक्यता आहे. कारण 6 जूनपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट लागेल, त्यानंतर 15 जूनपर्यंत ह्या प्रोसेस चालू राहतील आणि ही बाकीच्यांना जे पूल अकाउंटला आलेल्या पैसे जे आहेत ते DDOला येतील आणि 15 जून नंतर तुम्हाला ते पूर्ण तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत. अशी सुद्धा अपडेट ही शेवटची आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे तुम्हाला त्याबद्दल मी डिटेल सांगण्याचा प्रयत्न करेन. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.